तर मित्रांनो, आपल्या इंडियन मार्केटमध्ये फायनली नवीन रूल आलेले आहेत. म्हणजे आपल्याला 2 महिन्यापूर्वी सेबीने आपल्याला कन्सल्ट पेपर दिलेला होता. कन्सल्ट पेपरमध्ये असं सांगितलेलं होतं की ज्या आपल्या डेली एक्सपायरी आहेत त्या बंद कराव्यात. तरी फायनली त्यांनी त्या आता क्लोज केलेल्या आहेत आणि 20 नोव्हेंबर पासून आपल्याला डेली एक्सपायरी बघायला मिळणार नाही मित्रांनो. तरी आपण आता वीकली एक्सपायरी किंवा मंथली एक्सपायरी, मंथमध्ये 4 एक्सपायरी होतील. मग त्याच्यामध्ये बीएससी आणि एनएससी ला ठरवावं लागेल की बीएससीने सेन्सेक्सला ठेवावं की बँकेसला ठेवावं, आणि एनएससी ला ठरवावं लागेल की त्याने निफ्टीला ठेवावं की बँक निफ्टीला ठेवावं. तरी बँक निफ्टी आणि निफ्टी थोडे मोठे इंडेक्स असल्यामुळे सांगता येत नाही. एनएससी असाही निर्णय घेऊ शकते की एका वीकला निफ्टीची ठेवू शकते आणि एका वीकला बँक निफ्टीची एक्सपायरी ठेवू शकते. कारण की निर्णय असा आलेला मित्रांनो की आपले नवीन रिटेलर्स लोक मार्केटमध्ये लॉस करताय. आता आपण जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा आपल्याला पहिलेच एक नोटीस येते की 99% लोक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस करताय. मग ते का करताय, तर डेली 0 to 0 करायचं, डेली एक्सपायरीला ट्रेड केल्यामुळे लॉस तर होणारच आहे. कारण की 2 रुपयाचं प्रीमियम 200 जाणार असे होप ठेवून आपण मार्केटमध्ये बसलेलो असतो. तर असं काही होत नाही मित्रांनो. तरी आता नवीन रूल कसे लागू होतात, कसे फॉलो करायचं, त्यांना कसं फॉलो करायचं, आता ते आपल्याला नवीन याच्यात समजूनच जाईल. अजून तर 1 महिना आहे आपल्याकडं. 20 नोव्हेंबर पासनं ते रूल आपल्या इंडियन मार्केटमध्ये येणार आहेत आणि आपल्या आता एक्सपायरी डेली नसणार आहेत मित्रांनो.